ह्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी जाताना लहान मुलीला घरातच ठेवलं आणि बाहेरून कुलूप लावलं। भाविका चांदणे असं या चिमुकलीचं नाव। मात्र त्यानंतर भाविका खिडकीत आली आणि लोखंडी जाळीतून चढून ती सज्जावर उतरली। तिला जेव्हा स्थितीची जाणीव झाली त्यावेळी तिनं तिकडच्या रेलिंगला खिडक्यांना लावलेल्या लोखंडी सळ्यांना धरून ठेवलं। आपल्या जीवाला धोका आहे हे सुदैवानं तिच्या लक्षात आलं आणि त्यामुळे तिनं खिडकीचा गज धरून ठेवला। एवढ्या सोसायटीतल्या लोकांनी आरडाओरडा करणं सुरू केलं। सुदैवानं अग्निशमन दलात काम करणारे तांडेल पदावर असलेले योगेश चव्हाण घरीच होते। त्यांनी धावाधाव करून आणि भाविकाच्या आईकडून सावी घेत तात्काळ मुलीला घराच्या आत घेतलं। योगेशजी, तुम्ही हे सगळं अनुभवलंय तर नक्की तुम्हाला कधी कळालं की हे असं समोर घडतंय? तुम्ही समोरच राहता? सर, मी समोरच राहतो। मी पेपर वाचत बसलो होतो त्यावेळेला समोरच्या खिडकीमध्ये उमेश सुतार म्हणून जे राजस्थानची व्यक्ती इथं राहतात त्यांनी आरडाओरडा केला की बच्ची गिर रही है असा आवाज माझ्या कानावरती आला। त्यावेळी मी गॅलरीत आलो। गॅलरीत आल्यानंतर पाहिलं तर या बाजूला एक मुलगी लटकत होती, या ग्रिलवरती ती मला दिसली आणि मी लगेच वेळ न घालवता या साईडनं पळत सुटलो। या बिल्डिंगच्या सोनावणे बिल्डिंग म्हणून असं नाव तिचं आहे। त्या बिल्डिंगच्या दिशेनं 3ऱ्या माळ्यावरती आलो तर मी पाहिलं तर दाराला कुलूप आहे। तिची आई दुसऱ्या मुलीला सोडून शाळेत येतच होती तर मी त्यांना चावी मागितली। चावी मागून त्यांनी मला लगेच चावी देऊन मी कुलूप पटापट उघडून या खिडकीपर्यंत पोहोचलो तर मुलगी जर लोखंडी रॉड आहेत ते तिने पकडून ठेवले होते आणि त्याच्यानंतर तिला मी अशी रेस्क्यू करून तिचं डोकं पहिलं बाहेर खेचून पाय वगैरे सगळं घेऊन तिला मी बाहेर काढलं आणि तिला चेक केल्यानंतर तिला कुठे लागलंय का नाही याची तपासणी केली व तिच्या आईला काळजी घेण्यासाठी सूचना केलेल्या आहेत तिला। बराच वेळ भाविका हे लोखंडी गज पकडून होती? हो। म्हटलं तरी तुम्हाला 2-3 मिनिटं तरी घरातून बाहेर पडून 3 मिनिटाच्या जवळपास माझा वरती वेळ गेलाच असेल, कारण की मी पाहिलं त्याच्यानंतर खाली आलो, पळत त्यांच्यापर्यंत गेलो। पण त्याच्या आधी ही भाविका लटकत होती, मग त्याच्या आधी ती ओरडत होती। मी ज्यानंतर पाहिल्यानंतर माझे 3-4 मिनिटं, त्याच्या आधीचे तिचे 4-5 हार्डली म्हणजे 10 ते 10-1 मिनिटं तरी ती मुलगी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आकांतानं ही ओरडत होती आणि ते पाहिल्यानंतर मी स्वतः पळत जाऊन तिला रेस्क्यू केलं।